नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे। जुनं जे पोर्टल आहे त्यावर जी बेनिफिशरी स्टेटस असेल किंवा इतर माहिती असेल त्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम येत होते, त्यामुळे ते व्यवस्थित त्यावर चेक करता येत नव्हतं। पण आता जे हे नवीन पोर्टल लॉन्च झालं आहे यावर तुम्ही सविस्तर तुमची माहिती चेक करू शकतात। तुम्ही अर्ज कधी केला आहे, तुमचा अर्जाचं स्टेटस काय आहे, जर अर्जाचं स्टेटस अप्रूव्ह असेल तर तुम्हाला पुढचा हप्ता कधी मिळणार आहे, आणि जर तुमचा अर्जाचं स्टेटस रिजेक्ट असेल तर ते कुठल्या कारणामुळे रिजेक्ट झालं आहे, या सर्व गोष्टी तुम्ही आता नवीन पोर्टलवर चेक करू शकतात। या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात हे नवीन पोर्टल। त्यासोबतच मित्रांनो, नवीन अर्ज प्रक्रिया ज्या लाडक्या बहिणींनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय केलेलं नाही आहे किंवा काही कारणास्तव त्यांची जो अर्ज आहे तो बाद झाला असेल तर त्या ह्या नवीन पोर्टलद्वारे लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज भरू शकतात। आणि आता नवीन निकष आलेले आहेत राज्य शासनाचे, त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर लाडकी बहीण योजनेचा तुम्हीही फायदा इथून पुढे घेऊ शकतात आणि तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू होणार आहे। तर आता नवीन मित्रांनो आपण बघूयात की नवीन पोर्टल जसं आहे हे नवीन पोर्टल लॉन्च करण्याची गरज काय पडली। तर मित्रांनो, हे नवीन पोर्टल लॉन्च करण्याची जी वेळ आली आहे ती का आली आहे, कारण की जुनं पोर्टल हे व्यवस्थित काम करत नाही आहे। आणि आता ह्या नवीन पोर्टलवर जसे आपले मुख्यमंत्री नमो शेतकरी योजना असेल किंवा पीएम किसान असेल, या योजनेसाठी नवीन स्पेशल पोर्टल आहेत आणि या पोर्टलवर शेतकरी कधीही ॲप्लिकेशन करू शकतात, नवीन अर्जदार करू शकतात। तर तशीच व्यवस्था आता ह्या पोर्टलवर करण्यात येणार आहेत। म्हणजे आता लाडकी बहीण कुठल्याही लाडक्या बहिणीला जर नवीन अर्ज करायचा असेल तर या नवीन पोर्टलद्वारे ते शक्य आहे। आणि ज्यांचे ऑलरेडी अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत आणि ते आता पुढच्या 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, तो 6वा हप्ता कधी मिळणार आहे आणि त्याचं स्टेटस काय आहे आता ह्या नवीन पोर्टलवर तुम्ही चेक करू शकणार आहेत। तर मित्रांनो, आपण बघूयात हे नवीन पोर्टल कसं आहे। त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवर जावं लागेल। चला तर मग मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि हे पोर्टल कसं आहे ते थोडंसं बघूया। तर मित्रांनो, हे नवीन पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेसाठी, आपण बघू शकतात। तर यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसत आहेत की बेनिफिशरी स्टेटस तुम्ही चेक करू शकतात, तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाचं स्टेटस काय आहे, तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे का तो बाद झाला आहे, आणि पुढचा EMI तुम्हाला कधी मिळणार, या सर्व गोष्टी तुम्ही इथे चेक करू शकतात। चेक करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरा आहे मोबाईल नंबर। तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली कॅप्चा टाकून आणि मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP टाकून लॉग इन होऊ शकतात। किंवा तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक करा, आणि जर रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका आणि तुमच्या मोबाईलवर जर OTP येईल तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल। आता रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर तुम्ही इथे रजिस्ट्रेशन नंबर टाका किंवा तुमचा मोबाईल नंबर टाका, कॅप्चा कोड टाका आणि गेट मोबाईल OTP या ऑप्शनवर तुम्ही जेव्हा क्लिक कराल त्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो OTP येईल तो OTP टाकून तुम्ही लॉग इन व्हाल आणि त्यानंतर तुमचं जे स्टेटस आहे, बेनिफिशरी स्टेटस काय आहे ते तुम्ही चेक करू शकतात। मित्रांनो, मित्रांनो हे पोर्टल जे आहे ते सध्या याचं काही काम चालू आहे, पोर्टल अजून ॲक्टिव्ह झालेलं नाही आहे, काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत त्यामुळं लॉग इन होत नाही आहे। मोबाईल नंबर टाकून नंबर इनव्हॅलिड असं एरर येत आहे, पण थोड्याच दिवसात हे पोर्टल चालू होणार आहे मित्रांनो, आणि इथून पुढे हेच पोर्टल तुम्हाला यूज करायचं आहे। त्यामुळे जी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती सेव्ह करून ठेवा, आणि ही जी लिंक आहे त्याने तुम्ही तुमचं सर्व स्टेटस वगैरे आणि जे पुढची प्रोसेस आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही नवीन अप्लाय कसं करू शकतात किंवा नवीन निकष काय आहेत आता राज्य सरकारकडून, ते सर्व निकष तुम्ही या पोर्टलवर चेक करू शकतात। तर मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट्स या चॅनलवर वेळोवेळी येत असतात।